तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहोत युनिट 2 लॅमिस थेरम. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यावर PYQज आपण सॉल्व करणार आहोत. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आपण जर बघितलं लॅमिस थेरम हा सोप्या पद्धतीत आपल्याला परीक्षेमध्ये येतो आणि त्यात न्यूमेरिकल पण सोपे असतात. आता बघा तुम्हाला मी समजून सांगतो. त्यासाठी स्टेटमेंट काय बघा. इफ थ्री कॉन्करंट फोर्स आर इन इक्विलिब्रियम, मॅग्निट्यूड ऑफ एनी फोर्स इज प्रपोर्शनल टू साइन अँगल बिटवीन अदर फोर्सेस. आता जर याचा अर्थ जर बघायला गेलं, आता हे तीन फोर्सेस बघा, हा F1 हा आणि हा F2 F3 आणि F1. जर बघायला गेलं इथं जे ह्या पॉईंटमधून जे ॲक्ट होत आहे फोर्स, बरोबर, ह्या पॉईंटमधून ही तिन्ही फोर्स ॲक्ट झाल्यावर इथं काय ही बॉडी जी असते, ही सपोज ही बॉडी काय असते, इक्विलिब्रियम असते. आणि जर इथं एक जर आपण फोर्स घेतला तर बाकीचे दोन फोर्स काय असतात, साईनला प्रपोर्शनल असतात. यालाच काय म्हणतात, लॅमिस थेरम. तर अशा पद्धतीत आपण हे लॅमिस थेरमचं स्टेटमेंट बघितलं. मी तुम्हाला सोप्या पद्धतीत आणि आपल्या लाईफ रिलेटेडच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघू. आता बघा लाईफ रिलेटेड एक एक्झाम्पल समजून सांगतो. तर ही बघायला गेलं ही रिंग आता हा ए पण म्हणजे ए पण ओढत आहे आणि बी पण ओढत आहे आणि सी पण ओढत आहे. जर बघायला गेलं तर ही तिन्ही एका टायमाला तीन जणांनी जर रिंग ओढली तर ही स्टेबल असणार आहे, ही मूव्ह होणार नाही, म्हणजे ही काय होणार आहे, इक्विलिब्रियम होणार आहे, ही हलणार नाही, ही काय होणार आहे, हलणार नाही. तर याला काय म्हणतो आपण, लॅमिस थेरम. जर बघायला गेलं तर एने जास्त फोर्स लावला, ही त्याच्याकडे जर रिंग जास्त ओढली त्याचा अँगल काय असणार आहे, जास्त असणार आहे, बरोबर. आणि जर बीने कमी लावलं आणि सीनी पण कमी लावलं तर ही रिंग एकडे जास्त जाणार आहे आणि बी आणि सी दोन्हीकडं कमी असणार आहे. यालाच काय म्हणतो आपण, लॅमिस थेरम. अशा पद्धतीत जर आता बघितलं आपण, सपोज ही आपली छत आहे, हे असं छत आहे, या छताला असे दोन फोर्स इथे लटकले बघा. आणि हे वेट आपण त्याला खाली हे वेट आपण असं लावलेलं आहे खाली. तर जर बघायला गेलं हे दोन्ही फोर्स आहे, हा फोर्स ए आणि हा फोर्स बी, तर त्याला हा वेट आहे इथं जॉईन खाली. जर मूव्ह झाले तर इथं तिन्ही पण मूव्ह होणार नाही, कारण इथं इक्विलिब्रियम फोर्स इथं ॲक्ट होतो आहे, बरोबर. इक्विलिब्रियम फोर्स इथं ॲक्ट होतो आहे, त्यामुळे इथं फोर्स कॉन्स्टंट असणार आहे. आणि जर बघायला गेलं इथं फक्त यांच्यामधला काय होईल, अँगल वेगवेगळा असणार आहे. आता जर बघितलं तर जर तुम्ही इकडून खेचलं तर इकडून अँगल जास्त असणार आहे आणि इकडून खेचलं नाही तर इकडून अँगल काय असणार आहे, कमी असणार आहे. आणि अशा पद्धतीत हा वेट असतो, हा वेट काय असतो, डायरेक्ट डाऊनवर्ड डिरेक्शनने तो कन्सिडर केला जातो. तर बघा आता याच्या रिलेटेड आपण एक्झाम्पल बघू. आता एक्झाम्पल बघू जे SPPOने विचारले गेलेले. आता बघा हे एक्झाम्पल काय आहे, डिटरमाइन the reaction at all point of contacts from sphere 200 न्यूटन kept in a through as shown in the figure. आता बघा हा 200 न्यूटनचा एक स्पियर आहे, बरोबर. हा काय केला आहे त्यांनी, एका पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टमध्ये ठेवलेला आहे. याचं वेट किती, 200 न्यूटन. आणि त्याचे आता इथे सरफेस रिॲक्शन दिली इथे त्यांनी, बरोबर. ह्या सरफेस रिॲक्शन आहे. तर आता याची आपल्याला FBD ड्रॉ करायची. बघा आता असा प्रश्न आला तर याची FBD कशी ड्रॉ करायची हे तुम्हाला एक सिम्पल पद्धत सांगतो. तर सेम असं स्ट्रक्चर जसं क्वेश्चनचं सपोज एक्झाम्पल ही डायग्राम दिलेली तुम्हाला, सेम असं स्ट्रक्चर काढून घ्यायचं. आता मी हे असं स्ट्रक्चर इथं काढलेलं आहे बघा. आता मी जर दाखवायला गेलो, आता माझा फोर्स त्याने किती दिलेलं 200 न्यूटन. आपल्याला माहिती आहे कारण फोर्स आहे ना हा डाऊनवर्ड डिरेक्शनने ॲक्ट होतो. मी तर आता फोर्स आता मी तुम्हाला इथं फोर्स दाखवतो, एक मिनटं. आता इथं फोर्स आपण डाऊनवर्ड डिरेक्शनने दाखवला, हा किती आहे, 200 न्यूटन. आता जर बघायला तर इथं नॉर्मल रिॲक्शन इथं बी आहे, बरोबर. म्हणजे ही परपेंडिक्युलरला ॲक्ट होती, म्हणजे परपेंडिक्युलर असती. आणि ही नॉर्मल रिॲक्शन सपोज ही काय असती, हा पण परपेंडिक्युलर ए काय हा ए फोर्स आहे, हा परपेंडिक्युलर असतो सर्कलला, म्हणजे स्पियरला, नॉर्मल रिॲक्शनला परपेंडिक्युलर असते, बरोबर. आता जर बघायला गेलं हे फोर्स परपेंडिक्युलर ॲक्ट होतात. जर यांचा अँगल जर बघायला गेला इथं हा काय असतो, 90 डिग्री असतो. अशा पद्धतीत आपण आता अँगल ड्रॉ केले. त्याच्यानंतर आता जर बघायला गेलं, आता आपण असा फोर्स सपोज हा फोर्स असा परपेंडिक्युलर इथं ॲक्ट होतो आहे, बरोबर. सॉरी, आता हा परपेंडिक्युलर इथं ॲक्ट होतो आहे बघा. आता परपेंडिक्युलर झाल्यानंतर हा अँगल आपल्या किती दिले, इथं 90 डिग्री दिले. आता मी जर बघायला गेलो इथं, मी जर परपेंडिक्युलर आपण इथं फोर्स ड्रॉ केला. आता जर बघायला गेलो हा परपेंडिक्युलर म्हणजे असा डायरेक्ट हा काय इथं सर्कलच्या सरफेसला काय हा परपेंडिक्युलर आहे. सपोज हा इथं काय इथे 90 डिग्री दिले, हा 60 दिले, म्हणजे हा फोर्स इकडं चाललेला आहे, बरोबर. म्हणजे याचा अँगल इथं किती येईल, 30, कारण हा 60 आणि हा किती 90. म्हणून आपण इथं काय केलं, आता मी सोप्या पद्धतीत एक FBD ड्रॉ करतो. ती FBD तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो.
आता बघा मी एफ बी डी ड्रॉ करतो. आता अशा पद्धतीने मी इथे एफ बी डी ड्रॉ केली. आता हा फोर्स आहे बघा, ए फोर्स म्हणजे हा रिॲक्शन आहे बरोबर. आता ही रिॲक्शन आहे ही कुठं म्हणजे हा फोर्स आहे हा इथं परपेंडिक्युलर आहे याला. तर याची अँगल आपल्याला भेटला आहे किती 30 डिग्रीला हा इन्क्लाइन आहे बरोबर. म्हणजे हा इकडं चाललेला आहे, इथं फोर्स आहे हा. म्हणजे हा कोणत्या डिरेक्शनने चाललेला आहे, जसं काही असा आहे बरोबर. असा परपेंडिक्युलर घेऊ आपण, म्हणजे हा अशा डिरेक्शनला चाललेला आहे इकडं. म्हणजे याची डिरेक्शन ही आहे, म्हणजे हा किती डिग्रीने इन्क्लाइन आहे, हा 30 डिग्रीने इन्क्लाइन आहे. तर त्याच्यानंतर हा सेकंड फोर्स आहे, जसं काही हा इकडं चाललेला आहे बघा, असं इकडं चाललेला आहे. तर याची अँगल किती दिलेली आहे आपल्याला, त्यांनी इथं हा अँगल किती दिला 35 डिग्री. आता जर आपल्याला काढायचं ठरलं तर बघा, आता मी असा ड्रॉ केला, हा 90 आहे आणि हा 35 म्हणजे हा किती येईल 55 डिग्री येईल बरोबर. म्हणजे हा किती येईल 55 डिग्री. आणि त्याच्यानंतर हा इथं खाली वेट किती दिलेलं आहे आपल्याला, त्यांनी 200 न्यूटन इथं वेट दिलेलं आहे बरं. असं 200 न्यूटन हे झालं. अशा पद्धतीत मी इथं ड्रॉ केले. आता जर आपल्याला रिॲक्शन दाखवायची गेलं तर ह्या आर बी फोर्स जसं काय आणि हा आर एची रिॲक्शन आणि इथं हा 200 न्यूटन. अशा पद्धतीत आपण हे केलं. आता जर लॅमिस थेरमचं स्टेटमेंटनुसार जर आपण बघितलं तर आपण इथं काय दिलेलं आहे, त्यांनी आर ए अपॉन साईन अल्फा आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजेच लॅमिस थेरमचं इक्वेशन काय आहे, तिन्ही फोर्स एका पॉईंट म्हणून इक्विलिब्रियम असतात बरोबर. म्हणजेच आर ए अपॉन साईन अल्फा आणि आर बी अपॉन साईन बीटा आणि डब्ल्यू इक्वल टू साईन गॅमा. म्हणजे आता साईन इथं ही वेट म्हणजे वेट काय, वेट ऑफ बॉडी म्हणजे जे काय वेट दिलं असेल ज्या बॉडीचं ते वेट आपण इथं घेणार आहे. आणि इथं काय रिॲक्शन आर बीची रिॲक्शन आणि आर एचं एची रिॲक्शन. अशा पद्धतीत आपण हे स्टेटमेंट बघितलं. आता याच्यानंतर आपण इथं स्टेटमेंट लिहू आता बरोबर. फर्स्टसाठी आता आपण इथं लिहू आर ए अपॉन साईन अल्फा इक्वल टू आर बी अपॉन साईन बीटा बरोबर इक्वल टू त्याच्यानंतर हे वेट अपॉन साईन तर गॅमा दाखवलं बरोबर. आता जर बघायला गेलं तर आर ए आता तुम्हाला ह्याचं आपल्याला हे माहीत पाहिजे अँगल. तर हा अल्फा अँगल माहीत करायला आपण काय करतो तर बघायला गेलं तर आपल्याला जी एफ बी डी दिली याचा जो समोरचा अँगल आहे म्हणजे आर ए, याचा जो समोरचा अँगल आहे याला काय म्हणतो आपण साईन अल्फा म्हणतो. याला काय म्हणतो साईन अल्फा. टोटल जिथून काय मार्किंग येईल ती इथं जरी असली तर मार्किंग इथून घ्यावं लागेल. अशा पद्धतीत आपण ही मार्किंग ड्रॉ केली बरोबर. ही मार्किंग आता सपोज आपल्याला ही साईन अल्फा अँगल आहे, तर हा अँगल आपल्याला किती तो काढायचा आहे बघा. हा 90 डिग्री आहे, हा 90 बरोबर, हा 90 आणि हा 55 आहे बरोबर. म्हणजे अँगल किती येईल तुमचावाला जर बघायला गेलं तर अँगल किती येईल 145 अँगल येईल बरोबर. म्हणजे साईन अल्फाचा. मग आपण इथं रिॲक्शन टाकू. फर्स्ट आर ए किती आपला त्यांनी आर ए दिलेला आहे आपल्याला, आर ए नाही देईल सॉरी. मग इथं आर ए घेतला आपण किती देईल इथं साईन 145 डिग्री इक्वल टू त्याच्यानंतर आर बी. आता इथं आर बीचा अँगल आपण फाइंड करू बघा. आता आर बीचा अँगल कसा फाइंड करायचा म्हणजे बीटा बरोबर. आता जर बीटा फाइंड करायला गेलं तर इथं किती दिलं, इथं त्यांनी आपल्याला आता याच्या समोरची बाजू म्हणजे हा अँगल आहे, याच्या समोरची बाजू म्हणजे हा बीटा आहे बरोबर. इथून बीटा चालू होतो आहे बरोबर. आता याचा आपल्याला इथं समोरची बाजू म्हणजे हा अँगल मोजायचा आहे बरोबर. म्हणजे हा अँगल टोटल किती होतो तो काढायचा आहे. म्हणजे याला काय म्हणतो आपण साईन बीटा. मग हा अँगल कसा काढायचा, हा सपोज 30 आहे आणि हा किती 90 म्हणजे किती झाला 30 प्लस 90 डिग्री इक्वल टू 120 बरोबर. म्हणजे हा किती झाला साईन 120 डिग्री बरोबर. आता त्याच्यानंतर वेट किती आपल्याला 200 न्यूटन बरोबर. आता त्याच्यानंतर वेटचा आता समोरील अँगल कोणता येईल हा येईल बरोबर. आता जर हा बघायला गेलं तर हा 30 आहे म्हणजे हा टोटल 90 आहे. इथं काय करावं लागेल 90 मायनस 30 केलं तर तुम्हाला हा किती भेटतो 90 मायनस 30 हा भेटतो तुम्हाला 60 भेटतो बरोबर. हा 60 म्हणजे इकडला किती आला 60 प्लस त्याच्यानंतर हा 55 मायनस जर आपण हा केलं 90 तर हा किती भेटतो आपल्याला 35. अशा पद्धतीत आपल्याला अँगल किती भेटतो 95. मग काय येईल 90 साईन 95. अशा पद्धतीने आपण लॅमिस थेरमची इथे इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुट केल्या. आता आपण आन्सर काढू. आता तुम्हाला जर इथं आर ए फर्स्ट आपल्याला आर ए फाइंड करायचा आहे त्यासाठी आपण काय करू असं कंपॅरिझन घेऊ. असं कंपॅरिझन घ्यायचं लॅमिस थेरममध्ये असं कंपॅरिझन. तर बघा आता इथं आर ए फाइंड करायचं आहे मी. आर ए अपॉन काय घेतलं साईन 145 डिग्री इक्वल टू 200 न्यूटन अपॉन साईन 95 डिग्री. त्याच्यानंतर आपल्याला काय फाइंड करायचं इथं आर बीचं मी सेम करतो बरोबर. आर बी अपॉन 120 डिग्री इक्वल टू 200 न्यूटन अपॉन
साईन 95 असं घेतलं आहे. आता आपल्याला काय करायचं, क्रॉस मल्टिप्लाय करू. आता क्रॉस मल्टिप्लाय जर केलं सेम आन्सर येईल तुमचा. आधी याचा आन्सर तुम्ही काढून घ्या कॅल्सीमध्ये, त्याच्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय करून दोघांचा आन्सर जर काढलं, इथं आर ए माझ्याकडे येतो, मी ऑलरेडी इथं व्हॅल्यू काढलेली, आर ए येतो माझा 115.153 न्यूटन. अशा पद्धतीत माझा आर ए आला. आणि इथं त्याच्यानंतर आता स्टेप सांगतो तुम्हाला कसं आर बी फाईंड करायचा. आर बी कसं फाईंड करायचं, ही व्हॅल्यू ना ही ॲज इट इज राहून द्यायची. आधी ह्या दोघांचं डिवायडेशन करायचं आणि ही व्हॅल्यू तिकडं मल्टिप्लायला न्यायची. अशा पद्धतीत केल्यानंतर इथं आर बी आपल्याला व्हॅल्यू काय भेटती, 173.866 न्यूटन. अशा पद्धतीत मी इथं एक एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करून दाखवलं. आता जर बघायला गेलं एस पी पी यू काय करते, इथं प्रिवियस इयरच तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. याच्यात इथं जर तुम्हाला फक्त अँगल चेंज करून देतील, असे वेगवेगळ्या टाईपचे असे क्वेश्चन देतील. जर ह्या टाईपचे क्वेश्चन आले तर इथं फक्त काय घ्यायचं, इथं नॉर्मल रिॲक्शन परपेंडिक्युलर काढायच्या, त्याच्यानंतर जे अँगल दिला असेल तिथं मायनस करून बाकी सगळे अँगल काढून घ्यायचे आणि त्यांचे रिॲक्शन फोर्स दाखवायचे, ते कोणत्या डिरेक्शनला चाललेले. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू. आता नेक्स्ट एक्झाम्पल जर बघायला गेलं तर बघा, नेक्स्ट एक्झाम्पल काय, determine the tension developed in wire CA and CB required for equilibrium of 10 kg cylinder. इथं ऑलरेडी सगळं व्यवस्थित दिले. आता इथं जर तुम्ही बघितलं तर इथं ऑलरेडी आपल्याला इथं रिॲक्शन फोर्स दिलेले, तिथं आर ए आधी इथं आर बी बरोबर, इथे सगळी एफ बी डी आपल्याला ड्रॉ करून दिली. आणि हा 10 आहे, 10 kg मी याला काय न्यूटनमध्ये कन्वर्ट कसं करू शकतो, 10 × 9.81 इंटू 9.181 इंटू न्यूटन बरोबर. अशा पद्धतीत आता तिथं अँगल किती दिलेलं आहे आपल्याला, 30 डिग्री, त्याच्यानंतर इथं किती दिलेलं आहे, 40 डिग्री. तर बरोबर. आता आर ए, आता हा फोर्स आहे बघा, म्हणजे ही रिॲक्शन. आता याच्या जर हा समोरचा अँगल जर बघायला गेलं, हा टोटल अँगल हा काय असणार आहे आपला साईन अल्फा, आणि हा आर बी याच्या समोरचा अँगल जर बघायला गेला, हा काय असणार आहे आपला साईन बीटा. आणि जर हा फोर्स आहे, सपोज हा वेट आहे बॉडीचं, याचा जर समोरचा अँगल बघायला गेला तर हा आपल्याला काय असणार आहे साईन गॅमा बरोबर. अशा पद्धतीत आपण साईन अँगल आपण इथं काढले. आता आपण इथं अँगल अजून काढून घेऊ. आता आपण फक्त फॉर्म्युला राईट करू लॅमिस थेरमचा. तर लॅमिस थेरमचा फॉर्म्युला काय येतो बघा, इथं आर ए अपॉन साईन बीटा साईन अल्फा इक्वल टू आर बी अपॉन साईन बीटा इक्वल टू वेट इज इक्वल टू वेट अपॉन काय येईल साईन गॅमा. असं काय. आता जर बघायला गेलं आर ए, आता आर ए ॲज इट इज. आता आपण साईन अल्फाचा अँगल फाइंड करू. तर बघा हा 40 डिग्री आणि हा किती, हा 90 डिग्री. आता हा 40 म्हणजे हा इथून चालू होतो आहे, आपल्याकडं हा माहिती आहे आपल्याला अँगल किती, हा 90 डिग्री परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्री, हा 90 प्लस आणि हा 40 वरचा धरला तर माझ्याकडे किती अँगल येतो, 130 अँगल येतो बरोबर. म्हणजे हा 130 डिग्री, म्हणजे साईन अल्फा काय आला, साईन 130 डिग्री, अल्फा काय आला 130 डिग्री. त्याच्यानंतर आर बीचा अँगल आपण फाइंड करू. आर बीचा हा समोरील बाजू बरोबर, म्हणजे हा किती, हा 90 डिग्री आणि हा 30 म्हणजे किती झाला 120 डिग्री. म्हणजे हे किती आलं साईन 120 डिग्री, हा काय आला बीटा. त्याच्यानंतर वेट किती आपल्याला, वेट किती दिले 10 × 9.81 न्यूटन अपॉन आता इथं याचा अँगल साईन गॅमा. म्हणजे सपोज आता गॅमा कसा फाइंड करायचा बघा. आता इथं आपण इथं मी ड्रॉ करतो, जसं काय आपण इथं एक सरळ लाईन ड्रॉ करू. आता जर बघायला गेलं तर हा 40 डिग्री अँगल आहे. आता हा इथं काय आहे, हा परपेंडिक्युलर 90 डिग्री ऑलरेडी बरोबर. आता 90मधून 90 मायनस मी 40 जर केलं तर मला काय भेटतं इथं 50 डिग्री. म्हणजे एक साईडचा अँगल, एवढा अँगल किती आला 50 डिग्री. त्याच्यानंतर इकडं जर मी 90मधून 30 मायनस केलं तर हा आला 60 आणि 60 + 50 हा काय आला 110 आपला अँगल भेटतो. अशा पद्धतीत किती आला साईन 110. त्याच्यानंतर मी आता इथं कंपॅरिझन करतो आर ए विथ वेट बरोबर आणि आर बी विथ वेट बरोबर. मग फर्स्ट आर ए फाइंड करायचं आपल्याला. सो मी आर एचं कंपॅरिझन घेतो. आर ए अपॉन साईन 130 डिग्री इक्वल टू आर बी वेट किती दिलेलं 10 × 9.81 न्यूटन अपॉन साईन 110 अशा पद्धतीत. आणि त्याच्यानंतर आर बी अपॉन साईन 120 डिग्री इक्वल टू 10 × 9.81 न्यूटन अपॉन साईन
110 अशा पद्धतीत मी आता केलं. आता जर सॉल्व करायला गेलं कॅल्सीमध्ये तुम्हाला काय करायचं, याचा आधी डिवायडेशन करून घ्यायचं, त्याच्यानंतर हा इकडं काय करायचं मल्टिप्लायला न्यायचा. आणि आता माझ्याकडं आर ए किती आला 80 न्यूटन, आर ए माझ्याकडे काय आला 80 न्यूटन. आणि जसं की म्हणजेच टेन्शन ऑफ इथं आपल्याला त्यांनी काढायला लावलं टेन्शन सी ए, म्हणजे सी एचं टेन्शन काय आलं आपलं 80 न्यूटन. आणि जसंच बघायला गेलं तर मी तर आर बी कन्सिडर केला, तुम्ही आता टी सी ए घ्या, म्हणजे टेन्शन दिलेलं आहे त्यांनी सी ए सी बी असं घेऊ शकतात. त्याच्यानंतर तर टेन्शन सी बीचं किती आलं, जसंच आर बी म्हणजेच आर बी हे किती आलेलं आहे आपलं 90.4 न्यूटन. अशा पद्धतीत तुम्ही आन्सर काढून बघा आणि व्यवस्थित क्रॉस चेक करा. हे एक्झाम्पल खूप सिम्पल आहे, अशा पेपरला विचारले जातात. आधी याच्या प्रकारे अशा टाईपचे जर एक्झाम्पल आले तर डायरेक्ट एफबीडी ड्रॉ करायची, जसे त्यांनी डायरेक्शन दिले फोर्सचे रिॲक्शनचे, जसं टेन्शन दिले तसं ड्रॉ करायचं आणि डायरेक्ट इथं तुम्हाला लॅमिस थेरम वापरायचं. आणि जर असे सर्कलचे स्पिअरचे वगैरे दिलेले असेल तिथे तुम्हाला असं नॉर्मल रिॲक्शन परपेंडिक्युलर दाखवून मग त्यांचे अँगल फाइंड करून मग डायरेक्शन फाइंड करून त्याच्यानंतर तुम्हाला सॉल्व करायचे. अशा पद्धतीत मी तुम्हाला इथं वेगवेगळे 2 एक्झाम्पल मी तुम्हाला इथं सॉल्व करून दाखवले. बाकीचे एक्झाम्पल तुम्ही प्रिवियस इयर पेपरमधून काढून ते व्यवस्थित प्रॅक्टिस करा. आता मी तुम्हाला जर इथं लॅमिस थेरमचे खूप इम्पॉर्टंट अशी कन्सेप्ट सांगितली, तर जाता जाता तुम्हाला एक लॅमिस थेरम इथं एक्सप्लेन करून दाखवतो. आता जर बघायला गेलं तर सपोज आता इथं एक रिंग आहे बरोबर, हे तिघंजण इथं वळत आहे असे, हा एकाच पॉईंटमधून वळत आहे, एकाच पॉईंटवरून वळल्यानंतर ही रिंग काय असणार, इथं इक्विलिब्रियम असणार आहे, म्हणजे इथं हलणार नाही. यालाच काय म्हणतो आपण लॅमिस थेरम. खूप इझी आहे, फक्त तुम्ही याला इंग्लिश स्टेटमेंट समजलं नसेल म्हणून मी तुम्हाला इथं काय केलं मराठीमधून इझी लाईफच्या रिलेटेड एक्झाम्पल तुम्हाला मध्ये समजून सांगितलं. अशा पद्धतीत आपण इथं 2 एक्झाम्पल सॉल्व केले. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.